रिपब्लिकन सेनेटचा रिपब्लिकन सेनेटचा आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन सेनेटचा जय श्री रिपब्लिकन सेनेटचा जय श्री रिपब्लिकन सेनेटचा जय श्री सर सेनानी आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर सेनानी आनंदराज आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन सेनेटचा जय श्री सर सेनानी आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। पटेल साहब का भारी बकासिया आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। रिपब्लिकन सेनेटचा जय श्री सर सेनानी आनंदराज आंबेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेते रामराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेते रामराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बस कर भैया म्हणजे तर पहिला त्या ठिकाणी निमंत्रक पाहिजे, त्या एरियामध्ये पहिला तालुक्याचे सदस्य नोंदणी पाहिजे, सदस्य नोंदणी झाल्यावर त्या सदस्य नोंदणीमधून आपलं जसं इलेक्शन त्या पद्धतीने इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष निवडायला पाहिजे, मग ते कारभार बरोबर सर्वमताने होईल. पण तिथे कसं आहे अध्यक्षाने बैठक लावतात, कोणी येतं 2-4 आम्ही गेलो मी गेलो त्यावेळेस फक्त पिंपरी चिंचवडला. पुणा जिल्हा हा मोठा आहे, बारामती आहे, दौंड आहे, बारामती दौंड अजून म्हणलं तर पिंपरी चिंचवड असे बरेच लय मोठा शहर आहे, 2 महानगरपालिका त्या ठिकाणी. पण तुम्ही 14 आमदार केले आहेत, एवढं मोठं असताना सुद्धा आपलं काम होत नाही. तर मी म्हणतो आमच्या वरिष्ठाची चूक आहे किंवा माझी चूक आहे की आपण त्या ठिकाणी आपण त्यांना बरोबर करायचं. फक्त त्या ठिकाणी काय 2 जण चांगलं काम करणार दिसतं, युवराज बनसोडे काम सेनेच्या माध्यमातून आणि त्यांचे बंधू विवेक बनसोडे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम दिसतं. म्हणजे पुन्हा जिल्ह्यामध्ये कुठं काय नाही तर काय आपला पक्षावर दिसत आहे. बाकीचं स्थानिक ग्राउंड लेवलवर म्हणजे काम त्या ठिकाणी पुन्हा शहरामध्ये इम्रान अन्सारी त्याला दिलेलं आहे, पण त्या दिवशी मिटिंगला आला नव्हता. त्यांच्या 17 तारखेच्या मिटिंगला त्या ठिकाणी कमी बसतो. मला असं म्हणायचं की आपल्याला महाराष्ट्राच्या लखनमेट साहेबांनी जो काय असेल त्या पुणे जिल्ह्यासाठी ती जे येत नाहीत त्यांच्यासाठी काय करावं, बैठकीला येत नाही त्या वेळेस काय कार्यक्रम असला की फक्त हारं फुलं आणि शाली घेऊन येतात. त्या ठिकाणी काय होतं, जो काम करणारा माणूस असतो तो बाजूला राहतो आणि ते शाल फुलीवाल्यांचा सत्कार होतो, ते तिकडे घेऊन जात तिकडे घेऊन जायची परिस्थिती निर्माण होत आहे. तर संविधानिक पक्ष आपला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपले सरसेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना चांगले आता महाराष्ट्र प्रदेशला चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत, कारण चौकडे काम करून आले ते आणि त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. कार्यकर्ता कसा असतो काय असतो तर पक्ष करून आता शेवटी होत नाही. शेवटच्या श्री बाबासाहेबांच्या घराण्याला ते जॉईन झालेले आहेत, त्यांच्याकडे सर्व आयडिया आहे. फक्त एवढं आहे की आमच्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त हे करायला पाहिजे, काय त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. ते समाजभूषण प्राप्त मिळालेलं आहे, त्यांना समाजभूषण पद मिळालेलं आहे. चांगले आपण कार्यकर्त्यांनी त्याचं मार्गदर्शन पुढं विचार केली पुणे जिल्ह्यासाठी द्यावी. पुणे जिल्ह्याला काय करावं तुम्ही देताल ते, कारण मी निरीक्षक मी देऊ शकत नाही, पण त्यांना मी काय बोलू शकत. तुम्ही जसा आदेश द्याल त्या आदेशावर त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी काम घेऊ. त्यानंतर मी लातूरला गेलो, लातूरला पण कोरडे साहेब वगैरे त्या ठिकाणी त्यांची टीम आहे त्यांची. परंतु आता काय माझं मी थोडी साखर कमी असलं थांबलो तर मी परत आलो. आता मी या ठिकाणी आहे लातूरच्या त्यांना मी बोललो आता मराठवाड्याची दौऱ्याची बैठक होणार आहे, वारंवार बैठकी लावू नका, एकदाचीच बैठक पूर्ण लावा. त्या आढावा बैठकमध्ये तुम्हाला डेट पण मिळेल किंवा मराठवाडा दौरा कसा येणार आहे काय येणार आहे त्या पद्धतीने तुमची बैठक लावून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करा. असं झालं. उस्मानाबाद शहरामध्ये जो आपला पहिला जो जिल्हा अध्यक्ष होता तो तर आपली संविधान रिलीज तेव्हापासून तो कार्यक्रम पण घ्यायला तयार नव्हता. पण कसं त्याने त्या दिवशी संविधान रिलीजचा छोट्याशा हॉलमध्ये कार्यक्रम घेतला झाला, पण तो आपल्यामध्ये काम करायला इच्छुक. म्हणजे त्याला फोन केला साहेबांनी, माझ्याकडनं परत फोन केला आणि मुंजी पठाण म्हणजे आपले डोकीचे होते भाषणामध्ये फक्त रामाई बाबासाहेब बोलणार हे चांगले बोलते, पण ते काय काका बरोबर जायचं. अरे इथं जर कुणी जर आला आमच्या पक्षात, मी तुम्हाला पहिला सांगतो स्वतःच्या खिशाला झळ लावा. अरे काकानं थोडंफार तुम्हाला मदत तर केलं, आम्हाला तर कुणीच मदत केलं नाही. करण्यासारखी आहे ताकद त्यांची करते, आम्ही उलट तुमच्याकडून घेऊन चहा पिऊन जाणारी माणसं, कारण आम्ही असं खुलं स्पष्ट बोलणार म्हणून. पण माणसं इथं कुणीही अशा
सरसेनाने आनंदराव कट करू नका, तो काकासाहेब करू नका किंवा महाराष्ट्र कमिटी तुमच्याकडे असं खर्च करा, नसेल तर खर्च करू नका. ही पण भूमिका अजिबात नाही. आम्ही आमच्या महाराष्ट्र कमिटी काम करत, हॉटेल झालं, चाय पाणी झालं, राहणं झालं, आम्ही सोय करू आमचं, अजिबात नाही. कार्यकर्ता आपला गरीब आहे, कारण मी बरेच बघितलंय. मी 40 वर्ष झाले या आंबेडकर मुवमेंटमध्ये काम करतो. कार्यकर्त्याची बायकोच्या कार्यकर्त्याचे भांडण असतात. बायकोच्या घरातलं मंगळसूत्र विकतो आणि झेंडन दांडी करून राहतो, घरात त्यांचे भाग होते, आलं नसतं. मग कार्यकर्ता आपला दोषात. बाबासाहेब म्हणलं की कार्यकर्ता काय वाटतं काय, पण फक्त मतदानाला आपले लोक पाठीमागे असतात. पण बाबासाहेबांच्या जर कुठं काय झालं तर लोक रस्त्यावर उठतात. कुठं त्या आंबेडकर यांच्यामध्ये त्यांच्या मातांगा असून आपला काय म्हणतात त्याला चर्मकार बंधू असतो, इतर देखील जेवढे मी जाती आहेत एससी मध्ये दोर असेल, या लोकांच्या मध्ये कुणावर जर अन्याय झाला तर हा समाज आपला बौद्ध समाज सर्वात पहिला त्याच्यावर मग आम्हाला माहिती पडतो बा हा आपल्या एससी कास्टमध्ये आहे आणि हे फलाना समाज. परंतु आपणच लोक सर्व उड्या मारतो पहिला, बाकी कोण येत नाही. काम फक्त आपलंच होत नाही. ही गव्हर्नमेंट सुद्धा तशी नालायक आहे. गव्हर्नमेंट आपला बौद्ध दिसला किंवा महार दिसला की त्याची फाईल अशी बाजूला काढून ठेवते. त्या ठिकाणी ढोर चांबार माता अशा लोकांना पद उन्नती देतात, आमच्या लोकांना भूल देतात. कारण काय त्यांच्याकडे काय नसतंय तर एवढं डिंगडांग करतात. तर काय असं तर ते काय करते म्हणून लोक आपल्याला ते आपलं गव्हर्नमेंट आपल्याला काय भेटत. मला काय म्हणायचं, लातूर जिल्ह्यामध्ये पण आपलं काम आहे. त्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फक्त आपलं भूम आणि या तालुक्यामध्ये आपले कार्यकर्ते मला भेटले. उस्मानाबाद शहरामध्ये साहेबांचे कार्यकर्ते भेटले, शिंगाडे स्वप्नील शिंगाडे, तर ती काय तोडून भेट झाली नाही. काल मी येताना बोलतो मी डोकीला भेटतो, परंतु ती डोकीमध्ये काय अण्णाभाऊसाठी जयंती होती, त्या जयंतीच्या कार्यक्रम असल्यामुळे आमची भेट झाली. तुला काय हरकत तेव्हा मी नंतर भेटतो. पण आहे उस्मानाबाद शहराला युवा सेनेचा अध्यक्ष आहे, त्या ठिकाणी काम करतो. बाकीचे उमरगा झाला, तुमचा कळंब झाला, अजून म्हणलं तर उस्मानाबाद झाला, या अशा ठिकाणी 3-4 तालुक्यामध्ये आपले कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्त मेहनत करावी लागेल. आपल्याला नवीन आदेश कुणाचा द्यावा लागेल. काकासाहेबांनी एक शिक्षणाधिकारी, माजी शिक्षणाधिकारी त्याला दिलं होतं. आम्ही त्याच्या गावात जाऊन त्याला फोन करतो, त्याला आमचं दुपारपर्यंत फोन उचलला, नंतर बोलतो आलोय. मग म्हणजे मी बीडवरून तो बाबासाहेब आहे आमच्या सोबत आले, माझ्या गाडीत त्यांच्या गाड्यात रोडवर लावले, त्याचे माझ्या गाडीत घेऊन मग बाबासाहेबला तो माणूस आला. अजून एक माणूस भेटला तरी काढला, पण ते कसं आहे कसं असत माहिती नाही. परंतु आपल्याला त्या ठिकाणी कुणाला तरी एक निमंत्रण तयार करून डायरेक्ट पद कुणाला अध्यक्षपद देऊन माझी विनंती आहे महाराष्ट्र कमिटीच्या ते कुणालाही पद देऊन निमंत्रण कोण द्यावा, सदस्य नोंदणी करून घ्यावा, नंतरच पद देण्याचं काम करावा. तरी मी माझ्या 3 तालुक्यात आपला जिल्ह्याचा आभार आजचे मराठवाडा बैठकीचे अध्यक्ष साहेब यांना मी प्रपोज करतो. त्यांनी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला उत्तर असं थोडं हे जबाबदारी आहे.